तर सगळ्यात पहिले आलो प्रिंटर्समध्ये, येथून बिलबुकच्या पावत्या वगैरे नेणे होत्या. तर इकडं आलो तेवढ्यातच मला हा ट्रॅक्टर दिसला बाबा. टोचन किंग खेळत होते दोघे जण, माहीत चालला आम्हाला. तर ये कैसे हो गया? बाय द वे ते सोडा, मग मी इकडं लिस्ट आणून दिलं नवजीवन कॉलेजमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या मित्राचं पुन्हा स्वागत करतो का नाही ब्लॉगमध्ये. तर आज आहे दुसरा दिवस अर्जुनीमधला, सलग अर्जुनीमधला PSCतल्या जेवणाचा दुसरा दिवस आहे. तर मग काय होता, गाडीत सामान लोड वगैरे केला आणि निघला आम्ही. तर इथं फाटक वगैरे पडली होती, ते बॅरिकेड वगैरे लावले एका साईडनं इकडं. तर मग अर्जुनीला पोचला. तर त्या स्वीटमध्ये होती बालुशा, तर पप्पाची बालुशा वगैरे घाल गेले ना. मग आम्ही सोबतच पोचला PSCमध्ये. तर मग इकडं गाडी वगैरे रिवर्स चांगलं यायला येऊ द्या म्हणलो, कारण की गाड्या होत्या इकडे चार साईडला लावल्या. मग गाडी वगैरे रिवर्स वगैरे लावला ना. मग इकडे टेबलला कालचेच लावले होते जसे तसे, फक्त टेबलवर वगैरे मारले होते. मग हे बालुशा वगैरे दाखवलं तुम्हाला, पहा कशी दिसते. तर मग यांच्यासोबतच जेवण वगैरे चालू झाले. मग यांचे जेवण वगैरे निपटवला सोबतच आम्ही. लवकरच होते तसे, तर काही विषय नसे. तर मग जेवण वगैरे निपटवला, गाडी सामान वगैरे लोड केला आम्ही सोबतच. मग निघाला घरसाठी. तर मग घरी आलो ना, सोबतच सामान वगैरे खाली केलो. मी एकटाच होतो आज, तर मग एकटाच असं एकटाच राहतो मी. तर मग सामान वगैरे खाली केलं. मग संध्याकाळी गेलो धर्मापुरी कुंडलीला. इथे लग्न होता जे देवाभाऊच्या भावाच्या, म्हणजे देवेंद्र भाऊ जो आमच्या कामावर येते. तर इकडं लग्न वगैरे चालू व्हायलाच होता. तर तेवढ्याच पहा इकडं बराचच्या जागी हे नाचतात बाबा, काकाजी फक्त मस्त टूल आहेत मला वाटते मला. सोडा, मग यांच्या लग्न वगैरे लागला इकडं नवीन पद्धतीमध्ये, कोणती करतो माहिती नाही. फटाके बिटाके फुटले ना. मग तुमच्या भावाच्या मनात फटाका फुटला कोणता, तर मग इकडं साईड पंक्ती आलो मी, संगतमध्ये पंगत करावलं. इकडं बसलं होतं मम्मी वगैरे. मग वांग्याची भाजी आली, तर मग जेवण चालू केलं. पण आजचा ब्लॉग कसा लागला तर नक्की सांगा. असंच ब्लॉग बघण्यासाठी फॉलो सबस्क्राईब नक्की करा. आणि 700 फॉलोचं टार्गेट तुम्हाला 4थ्या महिन्याच्या 24 तारखेच्या पहिले करायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही नक्की करा. असंच ब्लॉग बघण्यासाठी फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा यार. सपोर्ट नक्की करा सर्वांना. जय शिवराय.